माझी इच्छा होती की ग्रामीण भागात पडतीच्या महाराजांचं स्मरण ठेवण्यासाठी चांगला पुतळा एखादं स्मारक बनवून 12 झाली संजीव बाबा इकडनं उभे राहिले आणि त्यांनी तरुण मंडळींची मालाही आठवत येते बहुतेक मला वाटतं सतीश माने माझ्याकडे घेऊन आले पुतळा करा आणि उशीर झाला आपल्याला इथपर्यंत करायपर्यंत योग्य असं माणसाच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं. हे छत्रपतीचे घरातले वंशज आहेत आणि पुतळाही इतका सुरेख झालेला आहे. माझ्या बघण्यात एवढा चांगला पुतळा ग्रामीण भागात कुठेही नाही असं मला शकत. त्यामुळे आपले आशीर्वाद आमच्या तालुक्यावर आमच्यावर राहण्यात तेवढी चुकलेले मला 2-3 गोष्टी साखरवाडीच्या लोकांना सांगायचे. तेवढं आम्ही देत आलो असं निवेदन म्हणाले. देत आलो म्हणजे ते आमचं कर्तव्य म्हणून आम्ही गेलो. कारखाना असेल, तालुका असेल, ज्या ज्या अडचणी तुमच्या गावाला आल्या या तालुक्यात आल्या तेव्हा खंबीरपणे आम्ही तुमच्या मागे उभे राहिलो. राजकारणावर बोलणार नाही. या पुतळ्याचं हे असंच झालेलं आहे. मी बरेच वेळा इकडनं जात होतो तिकडनं जात होतो. मला वाटायचं या पुतळा ग्रामपंचायतीच्या माणसाचे आहेत तरी मला राहावलं नाही. चंद्रराव मागचे झाले, आम्ही पहिले समूह आले, नारायण नाटकांना गाव पुतळा ठेवला जातात. पुतळ्याला गंध चढून ठेवते, याचं उद्घाटन करून टाका आणि म्हणून आज हा शुभकार्यक्रम आज या शुभसंध्याकाळी होतं. साखरवाडीच्या वैभवात आम्ही भर घातलेली आहे आणि हे वैभव कसं टिकवायचं यात आमच्या हातात राहिलेलं आहे. जो कोण मुलगा आता मी ऐकला पटेलला आमचं एक उदाहरण आहे. मागासवर्गीय समाजाचा मुलगा पटेलच्या शहरात 5-5 पुतळे पाट्या उठतो आणि विनामूल्य पगार आम्ही नगरपालिकेतून द्यायची सुरुवात केली. परंतु रोज सकाळी पुतळा घेतो, त्याची पूजा करतो. हे केले अखंड. तो स्वतःचाच मुलगा स्वतः म्हणतो. माझ्या पुढे प्रश्न असा आहे की एवढं मोठं वैभव तुमच्या तालुक्याला तुमच्या गावाला झालेलं आहे, त्याची व्यवस्था कोण करणार, मेंटेन कोण करणार? उभारणं सोपं आहे, पुतळ्याची व्यवस्था बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी माझं म्हणणं आहे की तरुण मुलं जी पुढे आली होती त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. याचं कुठलंही राजकारण नाही, त्याचं कुठलं राजकारण नेण्याचं काही कारण नाही. कोणी आणायला प्रयत्न करू. तुमच्या गावाला स्टँड नावाचं जे तीर्थक्षेत्र आहे तिथे हा पुतळा बसतोय. एक मोठा योग्य हे स्टँड जे आहे ते गावागावाचं लोक फिरवणारे स्टँड असं तरी महाराज फक्त एवढं लक्ष वाढा, चांगले विचार करा, घरी लवकर जा. अजून काय बोलू? भगवान पाटील मला काय बोलावं मला लागला मी काय बोलायची कार्यक्रम नाही आणि गरज आहे. राजकारणाच्या वेळेस आपण बोलायचं. आज जाता जाता महाराजांचा पुतळा झाला. छत्रपती वेल्ह्यात पाली गावात सईबाईंच्या समाधीस्थाना पुस्तक दिले. तिथं मी आपल्या माहितीसाठी आपल्याला माहिती आहे की नाही माहिती आहे, पण शिवपट्टण नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं जिजाबाईंचं वास्तव्य झालं. तुझ्या पुस्तकांच्या वाण्याची आर्किओलॉजीने जेव्हा घडलं ते आपण एकदा पुस्तकातून करावं आणि तिथेही आपल्याला तिथे यायला लागणार आहे. आणि त्यावरून महत्त्वाचं आपल्या तालुक्याचं दुसरं ऐतिहासिक महत्त्व असतं म्हणजे मुरुमगाव. मुरुमगावात पेशव्यांच्या सरदाराच्या पैकी अत्यंत शौर्य गाजवणाऱ्या होळकर कुटुंबाच्या मल्हारराव होळकर, त्याला सुभेदार म्हणायचं, त्यांचा जन्म हा मुरुमगावात झालेला आहे. आता पुढच्या माझ्या डोक्यात घेऊन बसलेले की तिथे आपण सरकारतर्फे काही ना काहीतरी पर्यटन झाली आपण करणार आहोत आणि त्याही पुतळ्याच्या उद्घाटन महाराज आपण यावेळी विनंती आहे
निमंत्रण आत्ताच आपल्याला देऊन ठेवतो. पुढच्या 2-4 महिने अकाउंटची पोचली मी करायचा प्रयत्न करणार. याच्यातून परत मी याचं सांगतो की त्या राजकारणाला काही संबंध नाही. परंतु तो इतिहास आहे, जे ऐतिहासिक वास्तव आहे, ज्या गावात ती वास्तव आहे हे गावाने ते जपायला पाहिजे, त्या तालुक्याने जपायला पाहिजे. ते आपल्याला सांगतो महाराज ज्योतिरादित्य राजे महाराज मला एकदा भेटले होते दिल्लीत. म्हणजे तुम्ही तिकडे कणेरखेडला येत का नाही? कणेरखेड हे त्यांचं ग्वाल्हेरकरांचं मूळ गाव, कोरेगाव तालुक्यात नाही. त्यांना यायलाच लागणार आहे आणि ते येतेही असते कदाचित असं मला वाटतं. परिसरमध्ये अजून एक पुतळा आणखी वाढला. धर्मवीर संभाजी छत्रपतींच्या पुतळ्याची उद्घाटनाला आपल्याला यायला एवढं सगळं आम्ही करतोय त्याचं कारण आम्हाला आमचा इतिहास जपायचा, आपल्या घराण्याबरोबर असलेले संबंध जपायचे. आता हे संबंध जपायचे म्हटलं की पत्रकारांच्या डोक्यात काय काय येईल मला काय सांगता येत नाही. परंतु आम्ही अगदी समजून जात नाही. राजकारणाचा विषय हा लांब राहिलेला आहे. हे इतिहासाचे संबंध आहेत, ऐतिहासिक संबंध आहेत आणि हे संबंध कायम राहावं, उत्तर पिढीच्या घरात जावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. तेव्हा जास्त न बोलता नंदराव होळकरांचा पुतळा आणि धर्मवीर संभाजी महाराज आणि सैनिकांची समाधी पाली तालुका वेल्हा तिथं आपण जाऊया. तिथं काम सुरू झालेलं आहे. सरकारने 50 कोटी रुपये दिलेले. त्या सगळ्या गोष्टी आपण करत गेलेल्या आहेत. हे आपण नम्रपणे स्वीकारावे एवढी विनंती. मला आपण धन्यवाद. आपण आशिष कृपादृष्टी आमच्या जनतेवर ठेवायची विनंती. आपण आल्याबद्दल परत एकदा आपले आभार. आणि साखरवाडीकरांना माझी विनंती आहे की ह्या पुतळ्याला जर काही वेळमात्र माझ्या नजरेला आलं तर ती वेगळी एजन्सी लागणं मला पुतळ्याची व्यवस्था करेल. तुम्हाला जबाबदारी ही घ्यायलाच लागणार आहे. जबाबदारी म्हणजे हा पुतळा टिकवायचं हे काम करून मंडळीने परंपरागत करावं अशी माझी इच्छा आहे. तेवढी पूर्ण करा. मी तुमची इच्छा पूर्ण केली आहे, संजयराजांनी इच्छा पूर्ण केली आहे. आमची इच्छा पूर्ण करा की हा ऐतिहासिक वास्तव, हा ऐतिहासिक कार्यक्रम मला वाटतं पहिल्यांदाच इथं साखरवाडीत होते की कुठल्याही रस्त्यात बोललं नाही गेलं. कारण साखरवाडी आमचं गाव असं प्रसिद्ध आहे महाराज की इथं साखरवाडीत जे बोललं जातं ते काही वेळेस फार त्रासदायक. आज काय बोलायचंच नाही असं मी ठरवलं. तर तुम्हाला बघितलं की मला जुन्या आठवणी येतात. जुन्या आठवणी आल्या की मी काय बोलतो ते तुम्हाला सांगता माहिती आहे. परंतु आता 2-3 कार्यक्रम पुढच्या आठवड्यात आपल्याला घ्यायचं ते आपल्या काही झालंच नाही. तेव्हा आपण बोलू. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित झालात. पावसानेही मेहरबानी केली. त्या सगळ्याचा विचार करून आपलेही धन्यवाद. आणि मी श्रीमंत छत्रपती उदय महाराजांना आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी निमंत्रित करतो. आभार. सर्वप्रथम या ठिकाणी मी व्यक्तीच्या माझ्या वतीने व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व आदरणीय मान्यवरांच्या वतीने आणि उपस्थित सर्व शिवभक्तांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आज अत्यंत महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा एक पुण्य असा हा दिवस आहे. आणि अशा